देशाची सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्या चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून येत असून एका दिवसात सोन्याच्या दरात सुमारे 3,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5,000 रुपयांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. आजच्या घडीला जळगाव सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर प्रति तोळा 1,55,221 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीनेही सर्व विक्रम मोडीत काढत जीएसटीसह 2,58,350 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. या अभूतपूर्व वाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सराफ व्यावसायिकांच्या माहितीनुसार अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धविरामाबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले असून याचाच परिणाम दरवाढीत दिसून येत आहे. पुढील काळात या चर्चेचा सकारात्मक परिणाम झाल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मात्र वाढलेल्या किमतींमुळे अनेकांना अपेक्षित खरेदी करता येत नसल्याचे चित्र आहे. लग्नासाठी खरेदीसाठी आलो होतो, पण वाढलेल्या भावामुळे मनासारखी खरेदी करता आली नाही, अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली. त्यामुळे अनेक ग्राहक सध्या मर्यादित खरेदी करून समाधान मानत आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।